नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतो डिफरन्शिएशन आणि अगदी शेवटच्या पार्टमध्ये आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे हायर ऑर्डर। आतापर्यंत आपण जे डेरिव्हेटिव्ह काढले हे सगळे फर्स्ट ऑर्डर होते आणि आपण जे काढलेले होतं ते होतं dy/dx किंवा त्याला आपण y' म्हणत होतो किंवा y1 म्हणत होतो, y1 म्हणत होतो किंवा f' असं म्हणत होतो। हे सगळे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालं। फर्स्ट ऑर्डरच्या पुढची जी ऑर्डर असते त्याला म्हणायचं हायर ऑर्डर। मग 2 पासून पुढे कितीही n पर्यंत म्हणा किंवा त्याच्या पुढे काही त्याला म्हणायचं आहे आपण हायर ऑर्डर। आता सेकंड डेरिव्हेटिव्ह हा याला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह। फर्स्ट प्रिन्सिपल आपण बघितले फर्स्ट डेरिव्हेटिव्ह। सेकंड डेरिव्हेटिव्ह काय तर जो डेरिव्हेटिव्ह काढणार त्याचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता y हे एक फंक्शन आहे, याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हे जे फंक्शन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार म्हणजे झाला 6x² + 3 हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह। सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर हा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ddx मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx याचा डेरिव्हेटिव्ह। फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह विच इज इक्वल टू रूल सेम, त्याच्यात काही बदल नाही, 12x 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा लिहायचं कसं तर d2y/dx²। बघा इथे d2y/dx², d च्या वरती 2 आणि इथे x च्या वरती 2 असं दिसलं, दोन्हीकडे मात्र सेम असलं पाहिजे। इथे 1 इथे 2 किंवा इथे 2 इथे 3 असं असत नाही, इथे जे असणार तेच इथे असणार, याला आपण म्हणणार सेकंड डेरिव्हेटिव्ह। आता याचा आपण परत डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे कोणाचा याचा काढणार आपण ऍक्च्युअली म्हणजेच काय ddx ऑफ d2y/dx² म्हणजेच काय झालं बघा d3y/dx³ आणि हा किती येणार तर याचा डेरिव्हेटिव्ह। याचा डेरिव्हेटिव्ह किती 12। आता याचा पुढे डेरिव्हेटिव्ह आपण किती काढणार फोर्थ डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो, तो किती येणार आहे 0 येणार। त्याच्या पुढे आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो का या फंक्शनसाठी काढू शकत नाही। या डेरिव्हेटिव्ह साठी या फंक्शनसाठी आपण हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कितीपर्यंत काढू शकतो तर d4y/dx4 विच इज इक्वल टू 0 इथपर्यंत आपण काढू शकतो। लक्षात आलं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघूया आपण। सिंपल आहे, यार डिफिकल्ट काय नाहीये। एक्सरसाइज मधलंच एक्झाम्पल घेऊया। एक्झाम्पल आहे बघा, फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग। फक्त सेकंड ऑर्डर काढायचंय, फर्स्ट ऑर्डर तुम्हाला काढता येतोय, सेकंड ऑर्डर म्हणजे काय त्याचा परत डेरिव्हेटिव्ह, यात काही वेगळं नाहीये। बघूया फर्स्ट एक्झाम्पल, मी डायरेक्ट आन्सर लिहायला सुरुवात करते। लेट y इज इक्वल टू 2x⁵ - 4x³ - 2/x² - 9 हे झालं फंक्शन। याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा माहित आहे तुम्हाला dy/dx इज इक्वल टू हे फाय मागे येणार x⁵n चा फॉर्म्युला आहे nx⁻n-1 त्याप्रमाणे हे फाय मागे आले की 2 × 5 म्हणजे 10 झाला इंटू x⁻, यातून एक मायनस होतो 4 मायनस 3 मागे येणार म्हणजे 12 झाले x² होणार -2। आता इथे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, डिफिकल्ट नाहीये तरी पण थोडंसं निगेटिव्हिटी आली की तुमच्यामध्ये ती निगेटिव्हिटी येते। आता 1/ इथे ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह असा आहे 2 मागे -2 ऑफ x⁻² असा हा डेरिव्हेटिव्ह आहे। 1/x² चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻²। आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻² म्हणजे पाठीमागे जे फॉर्म्युला वापरले तेच वापरायचे। x⁻n चा फॉर्म्युला जो आहे nx⁻n-1 म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार हा -2, त्यानंतर हा -2 मागे येणार, हा जो -2 आहे तो मागे येणार लाईक दिस, हा जसा आलाय तसा आणि d इंटू x⁻, ह्या -2 मधून एक सबट्रॅक्ट होणार म्हणजे झाले -3 म्हणजे हे -2 हे -2 म्हणजे हे झाले +4 हे -2 हे -2 +4 x⁻³ आता -9 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची आपल्याला गरज नाहीये।
हा इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपला कम्प्लीट झालेला आहे. त्यांनी सांगितलंय काय तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे याचा आपल्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला डी डी एक्स ऑफ dy बाय dx म्हणजेच काय याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा तोच फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजेच काय आलं 40x³ मायनस 24x प्लस 4 हा -3 मागे येणार x रेस टू -3 मायनस 1 म्हणजेच x रेस टू -4 म्हणजेच काय झालं बघा हे d2y बाय dx² इज इक्वल टू 40x³ मायनस 24x मायनस 12x रेस टू -4 हा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे मिळालेला आहे. डिफिकल्ट काही आहे काहीच नाही. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. x³ log x x³ log x एक्सरसाइज मधलंच एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 1.5. आता बघा दोन फंक्शन आहेत अल्जेब्राइक आणि लॉगॅरिथमिक. u इंटू व्ही आहे प्रॉडक्ट आहे तिथे त्यामुळे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला u इंटू व्ही वापरायला पाहिजे. वापरूया. dy बाय dx इज इक्वल टू x³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ इज x². म्हणजेच हे काय झालं बघा हा झाला x² प्लस 3x² log x. कोण मिळाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इथे मिळालेला आहे. आता आपण बघणार आहोत सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचाच डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय झालं तो d2y बाय dx² इज इक्वल टू x² म्हणजे 2x झाला प्लस हा पुन्हा u इंटू व्ही इथे आलेला आहे. पैकी 3 जो आहे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया आणि x² log x चा जो आहे तो प्रॉडक्ट रूलने काढूया. म्हणजेच काय झालं x² इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. म्हणजेच काय झालं बघा हा 2x प्लस 3 हा इथे राहिला x हा 2x log x. म्हणजे या 3 ने आत मल्टिप्लाय करायचं असेल तर करा, नाही तर असंच ठेवा 2x प्लस 3x प्लस 6x log x. म्हणजेच हे काय झालं 3x प्लस 2x मीन्स 5x झालं प्लस 6x log x. आहे की नाही सोपं एकदम सोपा पार्ट आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा त्यात फाइंड d2y बाय dx² असं म्हटलेलं आहे त्यांनी. पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय घेतलेलं होतं फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड क्वेश्चन मध्ये काय घेतलं फाइंड d2y बाय dx². दोन्ही सेम दोघांमध्ये फरक काहीच नाही. फंक्शन दिलेलं आहे इथे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. x इज इक्वल टू 280² y इज इक्वल टू 480. दोन फंक्शन दिलेली आहेत. इथे आपल्याला पहिल्यांदा dy बाय dx काढायचा आहे. पॅरामेट्रिकचे जे रूल आहेत तसंच काढायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळी पॅरामेट्रिक असेल त्यावेळी पहिला y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. इथे पॅरामीटर t आहे त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू t काढायचा आहे. dy बाय dt इज इक्वल टू 4a ओनली 4a येणार इथे. dx बाय dt 2a कॉन्स्टंट t² चा 2t बघा 2a आणि t² चा 2t म्हणजे 4at. dx बाय dt काय झालं 4at. म्हणजेच dy बाय dx इथे काय होतंय 1/t झालं. dy बाय dx 1/t झालं. म्हणजेच आपला d2y बाय dx²
आता याचा डेरिव्हेटिव्ह काय, -1/t². 1/tचा स्क्वेअर काय, डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे t⁻⁻1चा. ॲक्च्युली t⁻⁻1चा म्हणजे -1 मागे येणार, t⁻⁻1 -2 म्हणजे -1/t² इंटू dt/dx. आता dt/dx आपल्याला लिहायचं आहे. इथे आपल्याला dx/dt आहे, म्हणजे याच्यावरून आपण dt/dx लिहू शकतो. आपला इन्व्हर्स फंक्शन थेरम झालेला आहे. त्याच्यावरून आपण dt/dx याचा काय येणार, तर 1/4at. सिन्स dx/dt is equal to 4at, therefore dt/dx is equal to 1/4at. ते इथे सबस्टिट्यूट करूया. therefore t2y/dx² is equal to -1/t² इंटू dt/dx म्हणजे 1/4at. म्हणजे ते काय झालं बघा, -1/4at³. इथे आपला डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतोय. सिंपल आहे. x is equal to sin theta, y is equal to sin cube theta, when theta is equal to π/2. आता थीटा इज इक्वल टू π/2 ही व्हॅल्यू सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपण घालणार आहोत, तोपर्यंत घालायचे नाही आहे आपल्याला. बघूया. dy इथे d थीटा पॅरामीटर आहे. साइन क्यूब म्हणजे रेस टू n चा फॉर्म्युला 3 sin² थीटा इंटू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा, हे डेरिव्हेटिव्ह झालाय. dx/d θ, साइनचा डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त करेक्ट लिहिलंय ना, साइन थीटा आणि साइन क्यूब थीटा, cos थीटा म्हणजेच dy/dx is equal to 3 sin² थीटा इंटू cos थीटा अपॉन cos थीटा. म्हणजे cos थीटा इथे कॅन्सल झाला, म्हणजे 3 sin² थीटा. dy/dx इथे आपल्याला काय मिळतोय, 3 sin² थीटा. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. therefore d2y/dx² is equal to पुन्हा 3 कॉन्स्टंट, sin² चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 sin थीटा इंटू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे cos थीटा. चेन रूल वापरलाय आपण तिथे, म्हणजे जे आपल्याला काय मिळते बघा, 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin 2 थीटा मिळणार, 3 sin 2 थीटा. सॉरी, आणि लिहायचं काय राहिलंय, dθ/dx. इथे आपण विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढतोय, त्यामुळे आपल्याला dθ/dx हे लिहायला पाहिजे. त्यामुळे हे सिम्प्लिफिकेशन काय गरजेचं नाही. 3 म्हणजे 6 झाला हा, साइन थीटा cos थीटा. आता परत इथे येऊया बघा, dx/dθ cos थीटा आहे, म्हणजेच याचा रेसिप्रोकल dθ/dx म्हणजेच काय होणार, 1/cos थीटा होणार आहे. म्हणजेच हे काय झालं बघा, 6 sin थीटा. हा आपल्याला इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. आता पुढे जाऊन त्याने काय सांगितलंय, लिहिलंय इथे थीटा इज इक्वल टू π/2 ला आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता sin π/2 म्हणजे आपला 1, d2y/dx² ॲट थीटा इज इक्वल टू π/2.
म्हणजेच काय आलं 6 sin π/2. सो दिस इज इक्वल टू 6 into 1. सो दिस इज इक्वल टू 6. दॅट्स फिनिश. सोपं आहे. एक्झाम्पल तुम्ही सोडवा. नाही आले तर मला विचारा. टेलिग्रामचा ID मी तुम्हाला दिलेला आहे. माझा ईमेल ID पण आहे. मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. एक्सरसाइज 1.5 मेन क्वेश्चन 1 आणि 2 सोडवा. उरलेले ते 2 क्वेश्चन आहेत थोडेसे डिफिकल्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.